नमस्कार. वेलकम टू छत्रपती एज्युकेअर. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील BMS कॉलेज आणि त्यांचे सीट मॅट्रिक्स बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे सीट डिस्ट्रीब्युशन केले जाते. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BDS तसेच BMS, BHMS, फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच BSc नर्सिंग आणि सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्व कोर्स बद्दल व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग मार्गदर्शन केले जाते. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपण बघूया महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 148 असे BMS ची कॉलेज आहेत. त्यापैकी जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 22 कॉलेज आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे का 126 कॉलेज आहेत. तर यापैकी आता जर सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे 22 आहेत त्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत 1847 एवढ्या सीट आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 126 मध्ये 10,032 एवढ्या सीट आहेत. तर एवढ्या हे टोटल सीट आहेत आपल्या BMS कॉलेज 148 मध्ये. तर दोन्ही मिळून जर बघायला गेलं तर 11,879 एवढ्या सीट्स महाराष्ट्रामध्ये BMS च्या आहेत 148 कॉलेज मिळून. तर आता याचं सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. तर गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन दोन प्रकारे होते आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन तीन प्रकारे होते. आता ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या जे सीट्स आहेत एक 1847 यांचं दोन डिव्हिजन मध्ये होते. एक होते स्टेट कोटा डिव्हिजन आणि एक राहते AIQ डिव्हिजन म्हणजे ऑल इंडिया कोटा डिव्हिजन. आपण AIQ कोटा डिव्हिजन माहित करून घेणार आहोत. तर AIQ कोटामध्ये टोटल 273 सीट आहेत. तर या 273 ज्या सीट आहेत AACCC त्या काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात. म्हणजे ऑल इंडियाची काउन्सिलिंग वेगळी राहते. ही AACCC ची एक वेबसाईट होते त्यावर कंडक्ट होते तर ती त्यांच्या थ्रू भरल्या जातात 273 सीट. मग उर्वरित सीट ज्या आहेत उर्वरित सीट 1506 1574 एवढ्या ज्या सीट्स आहेत ह्या सीट्स आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात. 1574 सीट्स मग यांचं डिव्हिजन कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार होऊन जातं. त्यानंतर तुमचं कोणकोणत्या कॅटेगरीनुसार व्यवस्थित याचं डिव्हिजन केलं जातं. डिफेन्स वगैरे सर्व कॅटेगरीनुसार. आता जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स आहेत यांचं तीन प्रकारे डिव्हिजन केलं जातं. एक राहतं AIQ कोटा सेम इकडल्या वाणीच पण आणि त्याच्यानंतर स्टेट कोटा आणि तिसरा कोटा राहतो इन्स्टिट्यूशनल कोटा. अशा तीन प्रकारे डिव्हिजन केलं जातं. तर ऑल इंडिया कोटाची जी काउन्सिलिंग राहते त्यामध्ये गेल्या वर्षी सीट होत्या 1506 एवढ्या सीट होत्या. तर यांचं जे डिव्हिजन आहे 1506 जे सीट्स आहेत यांचं जे डिव्हिजन आहे याची जी काउन्सिलिंग आहे आपल्या MHCIT च्या वेबसाईटवरच होते. पण याची काउन्सिलिंग वेगळ्या प्रकारे होते सेपरेट होते या 1506 सीटची. त्याच्यानंतर स्टेट कोटामध्ये टोटल सीट जर 1506 मधून जर मायनस केल्या तर 8,526 एवढ्या सीट्स उरतात. तर यांची जी आहे स्टेट कोटा थ्रू काउन्सिलिंग होते. मग आता या स्टेट कोटामध्ये याच्यामधल्याच काही सीट्स इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू भरल्या जातात. तर इन्स्टिट्यूशनल कोटाची फीस राहते 3 पट. इन जनरल 3 पट म्हणतात पण कॉलेज 3-5 पट जवळपास घेतात. तुम्ही एवढी पकडून चला कारण की प्रत्येक कॉलेजचं व्हेरिएशन राहतं. 3 पट ते 5 पट या रेंजमध्ये त्यांची कॉलेजची फीस असते. आता हे 1826 सीट्स आहेत यांचं कॅटेगरी वाईज डिव्हिजन होणार. तर कॅटेगरी वाईज आणि म्हणजे वुमनला किती सुटणार आणि जनरल किती राहणार याचं सर्व डिव्हिजन 1826 सीटचं डिव्हिजन होत असते. याच्यामधल्याच काही सीट्स इन्स्टिट्यूशन कोटासाठी पण अलाउड केल्या जातात. अशा प्रकारे महाराष्ट्रातील BMS कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आहे. तर टोटल जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 11,879 एवढ्या सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेजच्या 11,879. त्याच्या प्रकारे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या 1847 आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 10,032 आहेत. अशा प्रकारे त्यांचं डिव्हिजन होते. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं ऑल इंडिया कोटासाठी, स्टेट कोटासाठी, इन्स्टिट्यूशन कोटासाठी आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूशन ऑल इंडिया कोटासाठी अशा प्रकारे त्यांचं व्यवस्थित डिव्हिजन होते. तसेच दरवर्षी काही ना काही न्यू कॉलेज ऍड होत असतात BMS चे. गेल्या वर्षी पण 4-5 झाले. या वर्षी पण होप्स होतील ऍड. तर आपण पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.